हाय यूट्यूब फॅमिली, आज बनवत आहे पावभाजी. आता कुटात आहे याच्यात लसूण आणि अद्रक, त्याला आलं म्हणतो आणि अद्रक म्हणतो. चांगलं बारीक त्याला कुटून घ्यायचं. कोणाचा राग असेल कोणाचा तर त्या लसूण अद्रकवर काढून घ्यायचं, जेणेकरून तो राग पण निघून जाईल आणि लसूण पण बारीक होऊन जाईल. लसूण अद्रक मी तसंच करत असतो. कोणाचा राग आला ना मध्ये चांगलं जोर टाकू टाकू त्याला कागद बसू चांगली, म्हणजे असं समजायचं की तो समोरचा व्यक्ती आपण त्याला काढत आहे, असं असते माझं बघा. आता जे लसूण अद्रक काढून घेतलाय आणि याच्यामध्ये सांगतो की काय काय आहे बनवलेलं बघा. टाकलेलं शिमला मिरची आहे, हे आहे शिमला मिरची, हे आहे बीट्समध्ये त्याला ते वाले आहे बीट्स, आणि हे आहे बटाटा, आणि हे आहे कद्दू, त्याला कोवळं पण म्हणते. तर हे मिक्स करून घेतलं. आता याला लावते मी कुकरमध्ये. आणि याच्यात हे आणले आहे, 2 पाव आणले आहे मी पावभाजी बनवण्यासाठी. हे फार माहिती होती आमच्या बाळाची. आणि हे आहे पावभाजी मसाला, हे आहे बटर. तर बटर हे छोटंच आणलं मी, घरी पण एक मोठं पॅकेट आणलं मागच्या वेळेनं, तर ते बटर आहे त्याच्यामधलं शिल्लक, त्याच्यामुळे एकच आणला आहे छोटा. इकडे पण मी बघा आधीच बारीक कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो कापून घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, आवाज कमी करू द्र, आणि हे लिंबू आहे. तर हे लिंबू नंतर पावभाजी बनल्यानंतर त्याच्यावर पिळण्यासाठी आहे. तर हे पण आधीच तयार करून घेतलं. तर आता याला धुवून घेते मी. याला धुवून आणते थोडंसं आणि कुकरमध्ये लावून घेते. चांगलं 3-4 शिट्ट्या होऊन द्यायच्या. 3-4 शिट्ट्या झाल्या की एकदम बारीक म्हणजे साधना शिजत राहते. तर आधी आता याला पाणी फेकून आधी धुतलेलं ते कुकरमध्ये लावून देतो. याले झाकण लावून गॅसवर ठेवून देतो. तर आता त्याच्यात टाकला याला मी कांदा टाकलेला आहे थोडा, आधीच टाकला की थोडासा तेल गरम झाल्याबरोबर. आता पावर कमी करतो, जास्त पावर झाला त्याचा. त्याच्यानंतर आपलं लसूण अद्रकची पेस्ट टाकते. लसूण अद्रकची पेस्ट झाली की त्याच्यानंतर टाकते टोमॅटो, आणि टोमॅटो पूर्णच टाकते मी. आता टोमॅटो शिजायला वेळ लागणार खूप. बटरचं आहे, बटर पिघलून पण गेलं आहे. तिथं फ्रीजमध्ये होतं पण मी आता इकडे आणलं तर. आणि हे मला घरी होतं, मी सांगत होते ना की घरी आहे म्हणून. हे मला घरी होतं, हे बटरच आहे. तर हे आधी आणलं होतं, याच्या आधी पण काही असं काहीतरीच बनवलं होतं मी, तर तेव्हा आणलेलं होतं. आता हे पावला पण कामी, ते पावले लावाले आणि इथे टाकाले पण कामी होऊन जाते. आता हे शिजेपर्यंत आपण इकडे हे आहे काय झालं, जे आपण आलू कद्दू हे सर्व इकडे असं बारीक करून घेऊ. हे मॅश करायचं नाही आहे माझ्या घरी, पण मी चम्मचच मॅश करते चांगलं त्याला. कुकरच्या शिट्ट्या जास्त होऊ द्यायच्या, पण जास्त काही गरज पडत नाही त्याला.
कॅमेऱ्याचं माहीत नाही मला, ॲटोमॅटिकली बंद पडून जाते व्हिडिओ वगैरेच काही घ्यायला गेलं तर. टायमर लावून आहे की काय तर. आवाज कमी करणार ना दुसऱ्या मोबाईलमध्ये आवाज येते ना त्याच्यात, मग पुन्हा मला मग वेळ लागत व्हिडिओ अपलोड करायला. असं आहे आपल्या घरी काही बनवत असलं तर मोबाईलचा पण आवाज जास्त असते बघा. म्हणजे यालाच मी पूर्ण चमचानं बारीक करून घेतलं आहे. सुंदर सेंट येत आहे. नुसतं लसूण, अद्रक आणि प्याज. झालं आता हे वाला. थोडं बीट्स आहे, बीट्स नाही झालेलं आहे थोडं. माझं मन करतं त्या बीट्सने काढून याच्यातून मिक्सरमधून काढावं की काय. बाकी पूर्ण बारीक झालं, शिजलं ते चांगलं, पण बीट्स नाही दिसले तर मला शिजलेले. शिजले पण थाळी थाळी आहे ते. आता त्याला काढून मी मिक्सरमधून घेते थोडंसं फिरून. 2 मिनिटं. आवाज कमी करत आहे मोबाईल. तुला मारू कमी रुद्र काय तर. चला आता हे टोमॅटो वगैरे झालं. हे आता इथे टाकायचं आपल्याला तिखट, मीठ. जागा पण नाही आहे तसा. गॅस मोठा आहे आमचा, छोटा हा. इथचं सामान इथं, तिथचं सामान इथं करायला लागते. डब्याची झाकणं नाही उघडत. तर म्हणजे त्यामध्ये टाकतो थोडं तिखट. किंवा लाल तिखट आहे. माझ्या तिखट का पांढरा असते का. आणि हे धनिया पावडर आहे. तिखट जास्त नाही, 1 चमच टाकलं तेवढं. आणि हे थोडी हळद टाकतो. आता गरम मसाला वगैरे टाकायला लागतो त्याच्यात. आणि थोडं मीठ टाकून देतो. आणि आता हे आपण जे बारीक केलं हे आलू, कद्दू, शिमला मिरची हे सर्व याच्यामध्ये टाकून देऊ. आणि हे जे बीट्स होते ना त्याच्यामध्ये शिजले नाही, त्याला वेळ लागला असता. मी हे मिक्सरमधून काढून घेतला आता. ते लाल होणार कारण की बीट टाकलं. बीट्समुळेच पावभाजीला कलर छान येतात. तर त्याच्यामध्ये मी बीट्स वगैरे हे टाकून दिलं. आता पावभाजी मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे हात पण भरले, पाणी नाही तसा आणलं मी. कैची भरून जाईल नाही तर. आता हा पावभाजी मसाला. थोडं त्याला पण मी पाणी टाकते. पावभाजी मसाला एवढा पण टाकून द्यायचा. त्या 10 रुपयात येतेच किती.
आता आपल्याला टाकायचं त्याच्यामध्ये बटर. इथे चांगलं शिजणार आहे, शिजू द्यायला लागेल थोडं. पुन्हा हे घट्ट येऊन जाते, पातळ नाही केली तिला, अशी घट्टच आहे बघा. आणि हे बटर त्याच्यावर टाकून द्यायचं. बटर हे पिघललं पूर्ण. बटर शिवाय पावभाजी छान लागत नाही. आणि आता दुसरं आहे, तर त्याच्यावर मी पाव गरम करते. मला जवळून दाखवू देते पावभाजी पण. आता पटकन कॅमेराच बंद पडतो राहू. टायमिंग माहिती नाही, मला टायमिंग लावला आहे की काय त्याला. हे आहे सर्व भांडे. हात धुवून येते, पाव गरम करतो आता. आता झालं हे. आता इकडे ठेवते मी. पावभाजी तर शिजलीच आता. आणि इकडे आता पाव गरम करते. हे तेल आहे फल्लीचं तेल, मला आवडते ते खाले म्हणून मी खाऊन ठेवलं. आता हा तवा ठेवला मी गॅसवर. हे पाव आहे. आमची दादी भाऊले द्यावं लागते मग पहिले. आता इथे पेपर ठेवतो साईडला. बघा अशी छान पावभाजी बनली मस्त. आता कोणी याले कापतेत आहे ना, कोणी कापून त्याला गरम करते. त्यासाठी गरम कापून ते पाव गरम करू की नाही करू असे करून पण. हे आता बटर. आता बटर टाकतो मी. आता हाताने टाकतो, काय की चम्मचने पात बसत नाही. नाहीतर मी बंदच करत असतो गरम. जे असं एकच हे राहते ना, सरळटा कुठे गेला बाबा, हाय का नाही गेला बिराणी. मला पण असं हातानंच आवडते का सांगू का. मला ते चम्मच हे ते जमतच नाही. आपल्याला एक पिढ्यातलं राहिलं स्टँडर्ड पण आपल्याला जमत नाही. झाला आता बघा. आता याच्यात बरोबर पावभाजी. मी तर असंच गरम करून देत असतो. मी सांगतो ना खरंच, हे नाही खोटं नाही सांगत. आपलं असं बटर टाकून द्यायचं, त्याच्यावर पाव गरम करतो चांगलं. त्याच्यावर शेकू देतो सगळ्यांना गरम.
काप वगैरे करून टाकत नाही मी. आणि कोथिंबीर टाकायची विसरली, टाकून त्याच्यात आपण कोथिंबीर थोडी. हे झालं आमच्या दुसऱ्याचं ताट तयार. कारण की आमच्या घरी लाडाचा फक्त एकच टोके आहे, 2 आहे पण 2 ते गावात असते. असं आता याच्यावर बघा बनली आमची पावभाजी. ह्याच्यात थोडासा कांदा टाकायचा. आणि चांगला वेळ गरम करून घेतला. आता ही आमच्या बाबूची डिश तयार झालेली आहे. चला बाय, मग अशी बनवते आज पावभाजी. या मग खायला.